हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. गावाच्या काठावर अंजलीचं घर होतं. साधारण 40तील. तरीही अंगावरची उठावदार ठेवून आणि डोळ्यातील चमक पाहिली की अजूनही ती किती सुंदर आहे हे कुणीही सांगावं. नवरा परदेशात गेल्याला 5-6 वर्ष झाली होती. सुरुवातीला पत्र, फोन येत होते, पण आता तेही थांबले. घर मोठं, पण मन मात्र एकटं. गावात उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी समीर आला होता. वय वर्ष 20. शहरात शिकणारा, पण गावात आल्यावर साधेपणाने मिसळणारा. आई वडील शेजारीच राहत असल्याने तो नेहमी अंजलीकडे धावून यायचा. कधी पाणी उचलायला मदत करायला, कधी बाजारातून भाजी आणायला, तर कधी एखादा तुटका नळ दुरुस्त करायला. पहिल्यांदा अंजलीला समीरची उर्मी, त्याची नजर, त्याचा हसरा चेहरा जाणवला तेव्हा तिच्या मनात एक वेगळाच भाव जागा झाला. हा पोरगा किती गोड आहे, असं तिच्या मनाने फुटफुटलं. एक संध्याकाळी जोरदार पाऊस सुरू झाला. आकाश काळं ढगांनी भरून गेलं. अंजलीच्या घरात वीजही गेली. बाहेर विजांचा कडकडाट, आत घरात एकांकितपणा. तेवढ्यात समीर दार ठोठावत आला, पूर्ण भिजलेला. ताई, पावसात अडकलो म्हणून इकडे आलो, तो म्हणाला. अंजलीने पटकन टॉवेल आणला. समीरच्या केसातून टपटपणारे थेंब पुसताना तिच्या बोटांना त्याच्या चेहऱ्यावरची ऊब जाणवली. त्या क्षणी दोघांमध्ये एक क्षणभराचं शांत अंतर होतं. फक्त डोळ्यातून बोलणं चाललं होतं. दिवसेंदिवस समीर तिच्याकडे यायला लागला. सकाळच्या चहापासून ते संध्याकाळच्या स्वयंपाकापर्यंत त्याच्याच घरात वावरणं वाढलं. त्यांच्या गप्पा रंगायच्या, कधी भविष्याबद्दल, कधी आयुष्याच्या रिकाम्या कोपऱ्याबद्दल. अंजलीच्या चेहऱ्यावर बऱ्याच दिवसांनी हास्य उमटलं होतं. तिला जाणवलं होतं की हे हास्य फक्त समीरमुळे आहे. एका दुपारी खिडकीतून ऊन झिरपत होती. अंजलीला उष्णतेने त्रास होत होता. तिने साडीचा पल्ला किंचित बाजूला सारला. समीरची नजर तिच्यावर स्थिरावली. क्षणभर अंजलीला वाटलं, मी चुकते का? पण लगेच तिच्या मनानेच उत्तर दिलं, हे काही चूक नाही, हे आयुष्य आहे जे मला जगायचं आहे. एके रात्री गावात जत्रा होती. अंजली आणि समीर दोघे एकत्र फिरायला गेले. गर्दीतून हातात हात घेऊन चालताना अंजलीचं मन जोरात धडधडत होतं. फिरता फिरता ते गावाच्या कडेवर आले. तिथे शांत वारा होता, आकाशात चांदणं. अंजलीने अलगद विचारलं, समीर, तुला माझ्या वयाची भीती वाटत नाही का? समीरने तिचा हात घट्ट पकडला. ताई, प्रेमाला वय नसतं. तुमचं मन माझ्याशी बोलतं, तेच खरं आहे. हे ऐकून अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं. ती हलक्या आवाजात म्हणाली, समीर, मला पुन्हा जगायला शिकवलंस. त्या रात्री दोघांचं नातं नवीन वळणावर आलं. आलिंगन, स्पर्श, नजर, प्रत्येक क्षण बोल्ड न दाखवता रोमॅन्टिक पद्धतीने रंगत गेला. दिवस पुढे गेले. गावात लोक कुजबूज करायला लागली, पण अंजली आणि समीरला त्यांची पर्वा नव्हती. त्यांच्यासाठी ते नातं फक्त लोक काय म्हणतील एवढ्यावर थांबणार नव्हतं. ते होतं दोन मनाचं खरं मिलन. शेवटी अंजली स्वतःशी म्हणाली, प्रेमाला खरंच वय नसतं. समाज समजेल की नाही, पण मी माझं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू केलं आहे. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.